झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। आपण थेट जाणार आहोत स्वानंदकडे आणि स्वानंद आहेत सध्या रोटी घाटामध्ये। स्वानंद, माऊलीची पालखी असेल, तुकोबरायची पालखी असेल, या सगळ्या जाणाऱ्या दिंड्या असतील, यांचा मार्ग हा सगळा परंपरागत ठरलेला आहे। या ठिकाणच्या प्रत्येक थांब्याला जिथे जिथे पालखी थांबते तिथे या 300-350 वर्षांमध्ये एका पद्धतीचा इतिहास तयार झालेला आहे। काही परंपरा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि या परंपरा मोठ्या रंजक आहेत। त्यांच्या पाठीमागे अनेक आख्यायिका आहेत, कथा आहे। तू रोटी घाटामध्ये आहेस आता। रोटी घाटाशी संबंधित देखील एक अत्यंत चांगली अशी कथा या ठिकाणी आहे किंवा किंबहुना वारकऱ्यांनी एक परंपरा या ठिकाणी सुरू केली आहे, त्याबद्दल देखील माहिती सांगशील? कारण या सगळ्याशी वारकऱ्यांच्या भावना जोडलेल्या असतात आणि पुढे जी मागून चालत आलेली परंपरा आहे ती पुढे सुरू ठेवण्याचं एक चांगलं समाधान वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी असतं। रोटी घाटामध्ये तू आहेस आता, काय तिथली नेमकी कशा पद्धतीनं आज दिवसभरामध्ये काय नेमक्या तिथे घडामोडी घडणार आहेत? निश्चितच अजित, तू म्हटलास त्या पद्धतीनं वरवण मुक्कामावरून तुकारामांची पालखी निघाल्यानंतर भागवत वस्तीनंतर आता सध्या ही पालखी पाटस मुक्कामी आहे। पाटसमध्ये सध्या तिथलं विश्रांती आणि भोजन चाललेलं आहे। त्यानंतर रोटी घाटाचं महत्त्व जसं माऊलींच्या पालखीमध्ये दिवे घाटाचं आहे तसंच आपण पाहू शकतोय माझ्या मागे की हा जो आहे हा रोटी घाटाचा सगळा परिसर आहे आणि आता काही तुरळक वारकरी, काही तुरळक दिंड्या या घाटातून यायला सुरुवात झालेली आहे। तुकाराम महाराजांची पालखी या रोटी घाटात पोहोचायला साधारण 12 ते 12:30 वाजतील आणि त्यानंतर इथे घाटमाथ्यावर तसंच घाटाच्या सुरुवातीला इथे भाकरीचं जेवण घातलं जातं। तसंच पुढे एक रोटी नावाचं गाव आहे म्हणून या घाटाला रोटी घाट असं नाव पडलं अशी आख्यायिका आहे। आपल्याबरोबर काही वारकरी आहेत जे जालन्याहून आलेले आहेत, त्यांना आपण विचारूयात की भाऊ मला सांगा की हा जो रोटी घाट आहे त्याची काय आख्यायिका आहे? याची परंपरा म्हणजे तुकाराम महाराज दिंडी घेऊन निघायचे, इथं थोडी विश्रांती घ्यायची, जेवण करायचं, पुढे एक रोटी म्हणून गाव आहे तर त्यांनी असं ठरलं हा रोटी घाट असं नामांतर केलं। आणि एकूणच तुम्ही म्हटलात की जालन्याहून तुम्ही आलात आळंदीला, तिथून देहूनंतर तुम्ही आता या पालखीबरोबर मार्गस्थ होत आहे। सध्या एकूणच पावसाने चांगलंच महाराष्ट्रावरती वरदान केलेलं आहे। काय सध्या तुमच्या मनात भावना आहेत ही वारीत असताना? वारीत असताना अशा आमच्या भावना आहेत। बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली पण आपल्या वारी संघ जराही पाऊस नाही आणि व्यवस्थित वारी चालली आहे आणि पुन्हा अशीच वारीला शुभेच्छा मिळो ही माझी इच्छा आहे। निश्चितच त्यामुळे आपण पाहिलं अजित की या पद्धतीनं रोटी घाटातून हे जे वारकरी असतात ते वर येत असतात आणि घाटाची चढण असल्यामुळे काहीशी धमचाक होते वारकऱ्यांची, त्यामुळे इथे विविध दिंड्या ज्या असतात त्या त्यांच्याकडनं भाकरीचं जेवण घातलं जातं आणि हेच या रोटी घाटाचं खास असं वैशिष्ट्य आहे। अजित, स्वानंद, या संपूर्ण वारीचा अनुभव तू सगळा घेतोयस, या पुढे देखील आम्ही तुझ्याशी बोलणार आहोत। संबंध दिवसभर तुकोबरायांच्या आणि माऊलींच्या पालखीची एकूण सगळी जी आजचे सोहळे आहेत ते सोहळे सगळे तू आम्हाला दाखवणार आहेस। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।